नाशिकचे खासदार हेमंत गोडसे तसेच नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ सीमा महेश हिरे यांच्या हस्ते पोस्ट ऑफिस कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडलाय। गेल्या 40 वर्षापासून भाड्याच्या जागेत सुरू असलेल्या टपाल खात्यासाठी सातपूर कॉलनीत जागा आरक्षित ठेवण्यात आली होती। मात्र या इमारतीला मुहूर्त लागत नव्हता। या जागेवर खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून जवळपास 1.5 कोटी रुपये खर्चातून पोस्ट ऑफिस कार्यालयाची प्रशस्त इमारत उभी राहिली आहे। या नवीन इमारतीचं तसेच पोस्ट ऑफिस कार्यालयाच्या उद्घाटन खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमाताई हिरे यांच्या उपस्थितीत सातपूर कॉलनी येथे पार पडले। व्यासपीठावर आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचा सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सत्कार झाल्यानंतर दीप प्रज्वलन पार पडलं। यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, माजी नगरसेवक सलीम शेख, शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, भिवानंद काळे, इंदुबाई नागरे, पल्लवी पाटील, गोकुळ आहेर, हर्षदा गायकर, सदाशिव माळी, सुवर्णा मटाले, महानगर प्रमुख बंटी तिदमे, योगेश मसदे, योगेश पेलदार, दिगंबर नाडे, योगेश सूर्यवंशी, सुधाकर जाधव, शुभम पाटील, राजेश दाराडे, सोपान सहाने, बाळा गवळी, मनोज आहिरे, भुरा जगताप, बाळासाहेब सोळसे, गौरव बोडके, प्रमोद जाधव, कमलेश कांडेकर, अमित मांडवे, निलेश भंदुरे तसेच सातपूर कॉलनी परिसरातील सातपूर शहरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यावेळी उपस्थित होता। पोस्ट ऑफिस इमारतीच्या भव्य उद्घाटन सोहळा होऊन कार्यालय चालू झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी तसेच परिसरातील नागरिक यांनी खासदार हेमंत गोडसे तसेच आमदार सौ सीमा हिरे यांचा सत्कार केला। यावेळी अधिकारी श्रीमती सरनाय यू प्रफुल्लवाणी पोस्ट ऑफिसच्या योजनांबाबत माहिती देत खासदार गोडसे यांचे आभार मानले। खासदार हेमंत गोडसे, आमदार सौ सीमाताई हिरे तसेच माजी नगरसेवक सलीम मामा शेख, रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त केली। आपले खूप खूप धन्यवाद की आपण दिल्लीपर्यंत प्रयत्न करून ही इमारत आमच्या डाक विभागाला इथे मिळवून दिली। आज ह्या इमारतीमध्ये नवीन जी इमारत आपण कार्यान्वित करत आहोत त्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचं मी इथे आपल्याला आश्वासन देतो की ज्याही सुविधा आहेत जसे की पोस्ट ऑफिस, बचत बँक आहे आणि एवढी मी इथे आपल्या या कार्यक्रमाच्या वतीने ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। सॉरी फ्रॉम आवर साइड, हमारा तरफ से पक्का प्रॉमिस है, गवर्नमेंट का तरफ से क्या क्या स्कीम्स होता है, सुविधा मिलता है पब्लिक के लिए, सब कुछ हम लोग देंगे। और कुछ तकलीफ हो गई तो इधर सभी लोकल वाले लोग भी, हम लोग भी उधर बैठा है नवी मुंबई परिमल में, ये भी बैठा हो, कुछ तकलीफ हो गई तो सब लोग बता दीजिए। पोस्ट ऑफिस का तरफ से है तो हमारा तरफ से आप लोगों के लिए कोऑपरेशन सब कुछ हमेशा है, बिकॉज वी आर पार्ट ऑफ पब्लिक सर्विस। एंड थैंक यू, विशिंग द पोस्टल कॉलोनी और सातपुर कॉलोनी सोसाइटी सभी लोगों के लिए एंड फॉर अस आल्सो, बिकॉज इट्स अ न्यू बिगिनिंग फॉर अस। एंड थैंक यू। ज्येष्ठ नागरिकांची, येथील महिलांची जी समस्या होती तर ह्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना अशोकनगर या ठिकाणी जावं लागायचं आणि त्या ठिकाणची जागा खूप कमी जागा होती, 2 लोक सुद्धा त्या ठिकाणी उभं राहू शकत नव्हते। अशोकनगरचे नागरिक सुद्धा या ठिकाणी आलेले आप्पा, त्यांना असं वाटतं का पोस्ट ऑफिस या ठिकाणी आलेलं आहे, आता आम्हाला आमच्या इथं पोस्ट ऑफिस राहणार नाहीये, ते निवेदन घेऊन आले तुमच्याकडे, ते पोस्ट ऑफिस पूर्णच त्या ठिकाणी सुरू राहावं त्यांची सुद्धा ही मागणी आप्पा। आता ते तुम्ही बघायचं, आमच्या अखत्यारीत तो विषय येत नाही, तो केंद्राच्या अखत्यारीत तो विषय येतो, त्यामुळे आपण हे तुम्ही बघायचंय। पण आता खऱ्या अर्थानं आप्पा आपण ज्या ठिकाणी हे जे काम मार्गी लावलेलं आहे, मी समस्त सातपूरकरांतर्फे, प्रभाग क्रमांक 11च्या नागरिकांतर्फे आपले मनस्वी आभार व्यक्त करतो। आणि आप्पा मला वाटतं जर आपल्यासारखे जर लोकप्रतिनिधी जर राहिले, पक्षभेद जर बाजूला ठेवून जर लोकप्रतिनिधी जर राहिले तर मला वाटतं खऱ्या अर्थानं या शहराचा, या भागाचा आणि येथील नागरिकांचा विकास झाल्याशिवाय राहत नाही। आपण या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली, मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे बघा आपल्यासमोर आणि हे निर्णय घेणारे लोक म्हणून आम्हाला, मी सांगितलं मला बोलायची इच्छा नव्हती, तुम्ही दोघंच बोलले पाहिजे होते, पण आमचा मोह आम्हाला आवडत नाही। आणि मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीने सुविधा निर्माण झालेली आहे, चांगल्या योजना आपण निर्माण केल्या आहेत। आणि कोणी म्हणत असेल हा इतिहास असा असतो, तो इतिहास तसा असतो, आपण इतिहास निर्माण करण्यासाठी तुमच्यासारखा माणूस, आम्ही तुमचं जात धर्म पक्ष बघितला नाही, तुम्ही त्या कोणत्या तरी पक्षात होते आणि त्यावेळेस आम्ही म्हटलो की राईट मॅन रॉंग पार्टी। दुर्दैवाने सांगतो तुम्हाला त्यावेळेस पराभव भोगावा लागला, चांगलं केलं तुम्ही, त्यावेळेचा पराभवाचा उठा तुम्ही 2 वेळा काढून दाखवला। आम्ही आत्ताही पक्षाच्या भानगडीत पडणार नाही, पक्षाच्या भानगडीत पडणार नाही,
पक्ष पातळीवर ते जरी मी मित्रपक्ष असलो तरी मध्ये आमचे नाव नसले, आमच्या वाड्यात काही नसलं तरी आम्ही तुमच्या बरोबर. तर लहान भाऊ आम्ही लढणार लागणारच आहे. चॉकलेट द्या, बिस्किट द्या, परंतु आपाकडे लढण्याची आवश्यकता पडत नाही. ज्या ज्या निधी आम्ही मागितल्या, जे जे काम आम्ही मागितलं पढाई करण्यासाठी उभा राहिलो मी, त्या कामाची आपण पाठपुरावा करतात. नुसतं काम करून दाखवत नाही की एखादं काम होणार काही नसलं पण ते होणार नाही असं म्हणत नाही, त्याचा पाठपुरावा करतात. आणि पाठपुरावा केल्यानंतर आम्हाला खात्री वाटत नाही की अवघड काम लवकर होईल का नाही. अशोक काका गवळीला सुद्धा आता समाधान वाटलं असेल. ही एक कचराकुंडी झाली होती. दिलीप निगल समोर असायचे बसेल, इकडं फारुक आहे, इथं माझं शेजारी. आणि ठीक आहे, श्रेय ज्याला घ्यायचं तेव्हा घेऊया, पण माझं सर्व श्रेय ह्या आपण आहे. म्हणून एकदा जोरला टाळ्या घालत त्यांनी स्वागत करा. शासकीय अधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो की अनेक टेक्निकल अडचणी आल्या होत्या. आम्ही बोलणं आवाज करणारे कृती की आमच्या नागरिकांना अजून काही आपण ज्या ज्या सुविधा आहेत त्या प्राप्त करून देण्यासाठी आमचा कोणताही सर्वसामान्य नागरिक आला तरी तुम्ही ते कामकाज करता. अशाच पद्धतीचं वर्तन जर काही ठेवलं तर मला असं वाटतं मागं करून बघायची गरज पडणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला बोलण्याची संधी दिली. कळत न कळत कोणाचं नाव राहिलं असेल, मान सन्मान राहिला असेल, बसायला खुर्ची मिळाली असेल, शेजवर खुर्ची मिळाली असेल, देखील व्यक्त करतो आणि थांबतो. कारण हा माझा प्रभाग आहे. 25 वर्ष लोंढे परिवारामध्ये लोक लोढून जातात. अनेक लोक कोणत्या पक्षातून कुठं काय करतील आम्हाला त्याची घेण्याचं नाही, पण मला कोणतंही दुकान टाकायचं नाही. माझं राजकीय दुकान नाही, माझं जनतेचं सेवक होण्याचं दुकान आहे. ते दुकान मी काय चालू ठेवू एवढीच अपेक्षा त्यांनी लोकार्पण इथे केलं. आणि त्यामुळे हे सरकार आपलं आहे. आदरणीय एकनाथजी शिंदे, त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितजी पवार यांच्या माध्यमातून आपण बघतो की पूर्ण महाराष्ट्रभर हे विकासाची घोडदौड चालू आहे. आणि त्यामुळे आपण बघतो आहोत की आज ही वास्तू असेल, त्याचबरोबर अनेक उपक्रम असतील हे आपल्या शहरातले तयार झालेले आहेत. या वास्तूचं लोकार्पणाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा उपयोग करून घेऊन या योजना आपल्यापर्यंत कशा लागू होतील किंवा आपल्याला कसा फायदा होईल याकरता आपण सगळ्यांनी बघावं आणि त्याचा फायदा करून घ्यावा एवढंच या निमित्ताने सांगतो आणि शुभेच्छा देऊन थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. होता आताच वाणी साहेबांनी त्याच्यामध्ये सांगितलं का जसं पंतप्रधान नेहमी सांगतात का आपल्या जितकेही जुन्या सरकारी PSUs असतील किंवा सरकारी खाते असतील तर ते आत्मनिर्भर कसे बनतील. आणि म्हणून त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी इतर ज्या काही दुसऱ्या बँक कामं करतात त्याच बँका पोस्टामध्ये काम करण्याचं काम आणि त्यात आपल्याला सुरक्षितता देखील सिक्युरिटी भी यहाँ पे पोस्ट में महसूस होता है. तो या उद्देशाने आपल्या सर्वच सरकारी खात्यांना देखील या ठिकाणी आपल्या केंद्र शासनाने आत्मनिर्भर बनवायचं काम या ठिकाणी केलंय. आपण आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना अनेक विकास कामं म्हणजे 100 एकरमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब असेल, त्यानंतर व्हील रिपेअरचा कारखाना असेल, KK वाघते जत्रा हा उड्डाणपूल असेल, नाशिकची विमान सेवा असेल, त्यानंतर नाशिक पुणे रेल्वे असेल, राष्ट्रीय महामार्ग असतील, असे खूप कामं. UPSCचे सेंटर आपण नाशिकला केलं, नेट एक्झाम सेंटर केलं. त्यानंतर लोकांना म्हणजे कामं लोकप्रतिनिधी कामं करत असताना लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या जर ओळखून जर कामं केले तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये लोकांना देखील समाधान मिळतं आणि लोकप्रतिनिधीला त्याचं समाधान या ठिकाणी मिळत असतं. निश्चितच आपण ज्या प्रकारे आज या ठिकाणी उपस्थित झालात तर निश्चित या म्हणजे अधिक आपल्या या पोस्टाला जास्तीत जास्त अकाउंट आपल्याला देऊन अधिक मजबूत कसं करता येईल यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी प्रयत्न कराल असाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर, नाशिक.